पांडुरंग थांगडे पाटील, जिल्हाध्यक्ष ग्रामीण. महाराष्ट्रामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या जोमाने उत्साहाने काम करत आहे. आमच्या राज्याचे प्रांताध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, राजेश टोपे साहेब, अनिलजी देशमुख असतील, सुप्रियाताई सुळे, रोहितदादा पवार, आमचे महबूबाई शेख, ही सगळी मंडळी महाराष्ट्र यांनी पिंजून काढला आहे. आणि आताच याच निमित्ताने पक्ष संघटना बांधणीसाठी आदरणीय जयंत पाटील साहेबांनी शिर्डी येथे 3 आणि 4 जानेवारी रोजी एका शिबिराचं आयोजन केलं होतं. ते शिबिर अत्यंत खूप चांगलं झालं आणि मोठ्या उत्साहामध्ये ते शिबिर पूर्ण झालं असून त्या ठिकाणी प्रमुख पदाधिकारी, माजी आमदार, माजी खासदार, संपूर्ण जिल्ह्यातले जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष असे महत्त्वाचेच पदाधिकारी या शिबिरासाठी निमंत्रित होते. संपूर्ण शिबिर सुंदर झालं आणि ह्या शिबिरामध्ये जे काही प्रवक्ते होते, जे काही पक्षाच्या व्यतिरिक्त बाहेरची मंडळी या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आली होती, खरं म्हणजे ती भाषणं ह्या सगळ्या महाराष्ट्रातील जनतेला, काही देशातल्या जनतेला ऐकण्यासारखी होती. आणि आपण अवश्य, मी सगळ्यांना आव्हान करेल की त्या प्रवक्त्यांची भाषणं आपण यूट्यूबवर आहेत, निश्चित आपण ते ऐका. की सध्याचं काही राज्यातलं सरकार, देशातलं सरकार हे ज्या पद्धतीने देशात राज्यात काम करतं आहे, याच्यामुळे त्यांच्यापुढे फक्त सत्ता टिकवायची आहे. सत्ता टिकवण्यासाठी त्यांनी काय काय आजपर्यंत केलं असेल आणि केलं नाही हे सांगण्यासारखं सुद्धा नाही. आणि आजकालचे जे काही मंत्री असतील, हे राज्यातले मंत्रीसुद्धा किती मस्तवालपणे वागतायत, काय त्यांची बेताल वक्तव्य करतायत, फक्त बंदुकीच्या धाकेवरती, पोलिसांच्या धाकावरती सर्वसामान्य जनतेला वेठीस धरतायत. अशा पद्धतीनं अत्यंत वाईट चित्र या राज्यात उभं झालं. काही भविष्य काळानंतर निवडणुका लोकसभेच्या होतील, त्याच्यापुढे विधानसभेच्या होतील आणि त्या अनुषंगाने आपणच सत्तेत पुन्हा आलो पाहिजे असा भारतीय जनता पक्षाचा कयास आहे. आणि त्याच्यामुळे ही मंडळी अशा पद्धतीने वागतायत. अनेक पद्धतीचं राजकारण या ठिकाणी सुरू आहे. आता आजचं आमचं एवढं चांगलं पक्षाचं काम चालू आहे, विनाकारण पक्षाची बदनामी केली जाते. आमचे नेते आता एवढे 40 नेते फोडलेत, मंत्री नेलेत, आमदार नेलेत. आता जो काही पक्ष राहिला, यांच्या भारतीय जनता पक्षाच्या किंवा जे काही लोक फुटून गेले असतील, यांना वाटतं की आता शरद पवार साहेबांसोबत कोणीच राहिलं नाही, असं जर त्यांना वाटतंय. परंतु जी काही पक्षाची पुन्हा घोडदौड सुरू आहे, हे पाहून त्यांच्या पोटात गोळा उठतोय किंवा राज्यामध्ये हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांच्या नेतृत्वाचा पक्ष, जयंत पाटलांच्या नेतृत्वावरती, राजेश टोपे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करणारे कार्यकर्ते नव्या जोमाने कामाला लागले. आणि असं यांना वाटायला लागले की राज्यात पुन्हा आम्ही आता सध्या अव्वल नंबरवरती आहोत, नंबर 1 वर पवार साहेबांचा पक्ष या राज्यामध्ये आहे. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तर त्याचंच उदाहरण तुम्हाला सांगेल मी की काल जे काही आमचे आदरणीय आमदार रोहितदादा पवार आहेत, यांच्या बारामती ॲग्रोवरती जे काही छापे टाकले गेले, त्यांना पूर्वी नोटीस काढल्या गेली. हे काय हो, उद्योग व्यवसाय पण करायचा नाही का? बारामती ॲग्रो त्यांचं एक उद्योगाचं व्यवसायाचं ठिकाण आहे, त्यांचे रितसर व्यवसाय आहे, रितसर आर्थिक व्यवहार त्यांचा व्यवस्थित आहे, इथं त्यांना काही सापडणार नाही आहे. परंतु या ठिकाणी राज्यातल्या जनतेला, कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना पुन्हा डिस्टर्ब करायचं, यांना त्रास द्यायचा, अशा पद्धतीने मागे आमच्या जयंत पाटील साहेबांसुद्धा नोटीस काढली, त्यांना दिवसभर त्या चौकशीसाठी बसवलं. अहो काय त्याच्यामध्ये मुद्दे आहेत. परंतु असं कोणाचं नाही, भारतीय जनता पक्षाचा असं एखादा नेता मला दाखवा की किंवा त्यांनी सोबत जे काही आता मंडळी घेतली असतील, राष्ट्रवादीचे फोडलेत, शिवसेनेचे फोडलेत, मग यांच्या कोणाकडेच काही त्यांचे उद्योग व्यवसाय नाही का? यांच्या प्रॉपर्ट्या नाहीत का? यांच्या पण या ईडीच्या चौकशी करा. तुम्ही जर सर्वसमावेशक असाल, कारण भारतीय जनता पक्षाचे नेते बोलतायत, प्रांताध्यक्ष बोलतायत, नेत्यांचं जर काही नसेल तरी सर त्यांना काही कारवाई होणार आणि त्यांचे कागदपत्र दाखवा. अरे तुमच्याही कारखान्याचे दाखवा ना, तुमच्या कारखान्यामध्ये किती भ्रष्टाचार आहे, तुमचे उद्योग व्यवसायात किती भ्रष्टाचार आहे. तुम्ही शासकीय काम करताना अनेक किती घोटाळे तुम्ही या ठिकाणी केलेले आहेत. हे घोटाळे जरा तुमचे बाहेर काढू आम्ही सत्ता आल्यानंतर, असं असेल तर. पण राजकारणात असं नसतं की सामाजिक काम करताना, राजकारण करताना राज्याला स्थिर ठेवण्यासाठी, लोकांसाठी, उपयोगासाठी हे सगळं आपल्याला चांगली कामं करावंच लागत असतात. आणि जी समाजाच्या हितासाठी चांगलं काम करत असताना एखाद्या नियम जरी बाजूला डावलला गेला हरकत नाही, परंतु त्याच्यात समाजहित असलं पाहिजे. परंतु हा उद्देश हे राज्य सरकार, केंद्र सरकार डोळ्यापुढे ठेवत नाही आणि खुणशी प्रवृत्तीने राजकारण करतं. ही अत्यंत खेदाची आणि दुःखाची गोष्ट आहे. या ठिकाणी आम्ही जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध
या सरकारचा करतो आणि त्या ईडीवाल्यांचा हे ईडी सरकार झालंय हो, ईडीचा करतो, शिपाई या सरकारी अधिकारी यांना नोकऱ्या आहेत, यांना कळत नाही का? एखाद्या दिवशी जसं श्रीलंकेचं आपण उदाहरण पाहिलं असेल, श्रीलंकेत काय घडलं आपल्या शेजारी देशामध्ये, अशाच पद्धतीचा उद्रेक या राज्यात आणि देशात होईल अशी परिस्थिती झाली. आर्थिक परिस्थिती किती वाईट झाली, दरडोई किती कर्ज वाढलंय, या देशावर राज्यावर किती कर्ज झाले, दिवाळखोरीत आपण चाललोय. आणि तुम्ही अशा पद्धतीने बघताय की या राज्याची एक संस्कृती आहे की ह्या राज्याच्या संस्कृतीमध्ये आपण सर्व जाती धर्माचा हा देश आहे, राज्य आहे, सर्वांना जाती धर्मांना आपण सोबत घेऊन एकत्र घेऊन आपण या ठिकाणी काम केलं पाहिजे. आणि नुसतंच मला सत्ता मिळावी म्हणून राजकारण करू नये अशी माझी एक छोटासा कार्यकर्ता म्हणून या सर्वांना, या सत्ताधाऱ्यांना विनंती आहे. आणि जे काही आमच्या सहकारी असतील इकडून तिकडे गेलेत आणि मग ते उद्धव ठाकरे साहेबांच्या गटातले असतील, अजित पवार गटांचे असतील, तर यांना सुद्धा मी कळकळीची विनंती करतो की यांनी हे अरे आपलेच कोणीतरी आहेत राजकारणात, तुम्ही कधी सत्तेवर असतात कधी विरोधात असतात, ही प्रत्येकावर वेळच असते. 2 दिन सास के और 2 दिन बहू के जो म्हण आहे अशा पद्धतीचं सगळ्यांना ही वेळ येत असते. कृपया असं वाईट वळणावर महाराष्ट्राला नेऊ नका एवढंच या निमित्तानं सांगेल. आणि पुन्हा आपल्याला विनंती करेल काही ईडी सीबीआय सगळं थांबवा, आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावरती आपण विकास करा, त्या विकासाच्या जोरावर राजकारण करा, त्याच्यावरती निवडून येण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. परंतु लोकांची मुस्कटदाबी करून त्यांच्या छातीला बंदुका लावून त्यांना गोळ्यांच्या धाक टाकून निवडणुका लढण्याचा प्रयत्न करू नका एवढंच या निमित्तानं सांगेल. आणि ही जे काही घटना झाली, हे जे काही चाललं याच्याबद्दल मी रोहित दादाच्या पवारांच्या बद्दल, जयंत पाटलाच्या बद्दल ह्या ज्या कारवाया आहेत त्या तुरंत थांबवल्या पाहिजे. आणि ह्या जर आता थांबवल्या नाही तर आम्ही महाराष्ट्रातला कार्यकर्ता शांत बसणार नाही, आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडू एवढाच इशारा या निमित्ताने देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.